शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलमध्ये मी कृष्णा राजपूत आपले सहर्ष स्वागत करतो. खास करून विद्यार्थी बंधू आणि भगिनींचं या चॅनलवरती आता स्वागत करतो. कारण आज आपण Google LLM नोटबुकमध्ये कशाप्रकारे इमेज URL यूट्यूबचा कोणत्या प्रकारचा URL असेल तर तो कॉपी करून कशाप्रकारे त्याचे प्रश्न विचारायचे आहेत आणि कशाप्रकारे आपण त्याच्याविषयी माहिती घ्यायची, थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर आपण आता आपल्या चॅनलचं इथे एक URL कॉपी केलेला आहे आणि त्याच चॅनलचा त्याच्यावरती प्रश्न म्हणजे एक विचारलेला आहे. तर आपण एक मागच्या व्हिडिओ बनवला होता की गुगल फोटो कशाप्रकारे हाईड करायचं किंवा फोटो हाईड केल्यानंतर करण्यापूर्वी कशाप्रकारे काळजी घ्यायची त्याच्याविषयीच आपण प्रश्न म्हणजे एक URL कॉपी केलेला आहे आणि त्याच प्रश्नावरती एक व्हिडिओ तयार केला होता. तर त्याच्यावरती आता URL कॉपी केलेला आहे इथं आणि त्याच्यावरतीच आपण इथं बघणार आहोत. Google LLM नोटबुकमध्ये कशाप्रकारे तुम्ही कोणत्याही विषयाचा URL कॉपी करून तुम्ही इथं अभ्यास करू शकता आणि थोडक्यात माहिती घेऊ शकता. तर वेळ न गमावता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. गुगल फोटोज क्लोज्ड लॉक गुगल फोटोज लॉक फोल्डर वापरून खास. तर बघा इथं काय काय मुद्दे पासवर्ड सुरक्षितते या व्हिडिओमध्ये गुगल फोटोज मधील लॉक फोल्डर या अत्यंत उपयुक्त फीचरबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. वापरकर्ते त्यांचे खाजगी फोटो आणि महत्त्वाचे दस्तऐवज मुख्य गॅलरीमधून लपवून सुरक्षित ठेवू शकतात जेणेकरून इतर कोणालाही ते दिसणार नाहीत. हे फीचर वापरताना बॅकअप पर्याय चालू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा फोन हरवल्यास किंवा रिसेट केल्यास तुमचा डेटा कायमचा नष्ट होऊ शकतो. ठीक आहे. तर आता मी काही प्रश्न पण विचारले ते बघा. हा चॅनल कोणाचा आहे? पहिला प्रश्न काय विचारलाय बघा. हा चॅनल कोणाचा आहे? ट्यूसडे मार्च 24. हा चॅनल कोणाचा आहे? हा चॅनल कृष्णा राजपूत यांचा आहे. त्यांनी व्हिडिओच्या सुरुवातीलाच शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलमध्ये आपले मी कृष्णा राजपूत सहर्ष स्वागत करतो असे म्हणून स्वतःची ओळख करून दिली आहे. या चॅनलचे नाव शब्दस्पर्श टेक मराठी किंवा शब्दस्पर्श टेक मोबाईल असे आहे. या चॅनलचा मुख्य उद्देश काय आहे? या चॅनलचा मुख्य उद्देश काय आहे? दुसरा प्रश्न विचारला होता. शब्दस्पर्श टेक मराठी या चॅनलचा मुख्य उद्देश तंत्रज्ञानाशी संबंधित महत्त्वाची माहिती आणि नवीन फीचर्स मराठी भाषेतून लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ठीक आहे. या चॅनेलच्या मुख्य उद्दिष्टांचे काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत. बघा, महत्त्वाचे पैलू पण सांगितले त्याने. मातृभाषेतून तांत्रिक शिक्षण, सर्वसामान्य लोक, मोठे व्यापारी किंवा कंपन्यांना तंत्रज्ञानाबद्दल. बरं. डिजिटल सुरक्षितता आणि गोपनीयता, वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईलमधील सेन्सिटिव्ह फोटो, खाजगी डेटा आणि महत्त्वाचे दस्तऐवज डॉक्युमेंट्स सुरक्षित कसे ठेवावे याचे मार्गदर्शन करणे. उदाहरणार्थ, गुगल फोटोजमधील लॉक फोल्डर सारख्या फीचर्सचा वापर करून आपली माहिती कशी सुरक्षित. बरं. मोबाईल फीचर्सची सविस्तर माहिती, गुगल फोटोज किंवा इतर विविध पर्यायांची तारीख किंवा विषयानुसार फोटो निवडणे, माहिती देऊन वापरकर्त्यांना तंत्रज्ञानाचा वापर अधिक सक्षमपणे करण्यास मदत करणे. चुकीच्या सवयींबद्दल जागरूकता, मोबाईलमध्ये पासवर्ड किंवा ATM पिन लिहून ठेवण्यासारख्या चुकीच्या सवयींबद्दल लोकांना सावध करणे आणि सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देणे हा देखील या चॅनलचा एक भाग आहे. तर आता मी एक प्रश्न विचारला की एका प्रश्नाला एवढं त्याने सविस्तर उत्तर दिलेलं आहे आणि अगदी एक पॅरेग्राफ व्यवस्थित आणि बुलेट पॉईंटमध्ये उत्तर दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा गोंधळ किंवा असं खिचडी एकत्र केल्यासारखं असं काही उत्तर नाही, व्यवस्थित उत्तर आहे. तर तुम्ही तुमचा जो आता समजा यूट्यूब चॅनलवरती तुम्ही कुठला तरी लेक्चर ऐकत आहात किंवा काहीतरी तुम्ही महत्त्वाचा 1-2 जो लेक्चर आहे काय तर तो समजा मोठा आहे 1-1.5 तासाचा आहे किंवा काय आहे, तर तुम्हाला जो पूर्ण ऐकायचा नसेल किंवा ऐकून पूर्ण काही समजलं नसेल तर इथं येऊन तुम्ही URL कॉपी करू शकता आणि तिथं तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर Google LLM नोटबुक आहे त्याच्याप्रकारे प्रश्नांची उत्तरेसुद्धा तुम्हाला देणार आहे आणि यूट्यूबमध्ये त्या व्हिडिओमध्ये काय गोष्टी आहेत त्या सगळ्या पाहू शकता. थोडक्यात सांगायचे तर मराठी भाषेतील लोकांना डिजिटल साक्षर करणे आणि त्याचा डेटा सुरक्षित. बरं, आता अनेक प्रश्न विचारला आता बघूया ह्या प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये किती मुद्दे कव्हर केलेले आहेत? या व्हिडिओमध्ये मार्च 27. या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने गुगल फोटोज मधील लॉक फोल्डर या फीचरवर आधारित खालील महत्त्वाचे. सेन्सिटिव्ह डेटाची सुरक्षा, मोठे व्यापारी, कंपन्या किंवा सर्वसामान्यांकडे असलेला खाजगी डेटा आणि फोटो सुरक्षित ठेवण्यासाठी या फीचरचा वापर कसा करावा हे सांगण्यात आले आहे. तर या व्हिडिओमध्ये मी म्हणजे हा Google LLM नोटबुकचा जो व्हिडिओ आहे किंवा कोणत्याही नेटवरचे जे डायरेक्ट इथे दाखवायची व्हिडिओ आहे ती मी तुम्हाला अगोदरच याच्यामध्ये काही गोष्टी करून ठेवत असतो. कारण काय आहे, इथं थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं जर मी प्रात्यक्षिक डायरेक्ट करून देत करायला लागलो तर खूप वेळ जाऊ शकतो आणि इंटरनेटमुळे
इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे लोडिंग थोडंसं वेळ घेतो, त्यामुळे मी पहिल्यांदाच करून ठेवलेलं आहे. तर तुम्हाला सांगून देतो काय करायचं आहे. क्रिएटिव्हमध्ये जायचं आहे, तिथं यूट्यूबवर URL विचारेल, URL कॉपी करायचं आहे. URL कॉपी केल्यानंतर तुम्हाला तिथं पुढं जाऊन URL कॉपी केल्यानंतर तिथं तुम्हाला ब्रॉडकास्ट किंवा व्हिडिओ काय करायचं ते विचारेल. त्याच्यावर क्विज म्हणजे प्रश्नमंजुषा तयार करायचं ते पण विचारेल. तर तुम्ही हवे ते निवडू शकता. इथं व्हिडिओ कशा करायचा आपण थोडक्यात इथं एक शेवटी व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला इथं प्ले करून दाखवणार आहे शेवटी. तोपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओला बघा. 1 बटन. मेन स्क्रोलिंग मधून फोटो लपवणे. एखादा फोटो किंवा डॉक्युमेंट मुख्य गॅलरी किंवा स्क्रोलिंग मध्ये दिसू नये यासाठी तो लॉक फोल्डर मध्ये कसा हलवावा. पासवर्ड सुरक्षिततेबाबत जागरूकता. ATM पिन, पॅन कार्ड किंवा मेल आयडीचे पासवर्ड मोबाईल मध्ये लिहून ठेवणे ही एक चुकीची सवय आहे. असे सांगून असे पासवर्ड फक्त स्वतःच्या स्मरणात ठेवावेत असे आवाहन करण्यात आले आहे. बॅकअपचे महत्त्व. लॉक फोल्डर मधील आणि फोटोच्या कशा प्रकारे सविस्तर उत्तर देते, कोणत्या प्रकारचं उत्तर देतं, गोंधळ किंवा मिस्टेक काय करत नाही, सविस्तर उत्तर देत आहेत. रिसेट मारल यास डेटा कायमचा नष्ट होऊ शकतो असा इशाराही देण्यात आला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा नसेल आणि व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील किंवा एखादं तुम्ही लेक्चर ऐकलं आहे आणि लेक्चरमध्ये काही प्रश्न पडले असतील तर ते इकडे तिकडे न करता तर डायरेक्ट URL कॉपी करून इकडे तुम्ही विचारू शकता. लॉक फोल्डर करणे. लॉक केलेले फोटो पाहण्यासाठी डिव्हाइसचा पासवर्ड किंवा फिंगरप्रिंट. गुगल फोटोजची इतर वैशिष्ट्ये. व्हिडिओच्या शेवटी गुगल फोटोजमध्ये तारीख, डेट किंवा आता अनेक प्रश्न विचारा. या व्हिडिओमध्ये फोटो हाईड करण्यापूर्वी किंवा लॉक करण्यापूर्वी कोणकोणत्या महत्त्वाचे मुद्दे सांगण्यात. व्हिडिओमध्ये फोटो हाईड किंवा लॉक करण्यापूर्वी आणि त्या प्रक्रियेदरम्यान खालील महत्त्वाचे मुद्दे सांगण्यात आले आहेत. बघूया कोणते मुद्दे सांगण्यात आले आणि मुद्दे कसे त्याने पॉईंट वाईज मारले. बॅकअप सुरू करणे. फोटो लॉक करण्यापूर्वी टर्न ऑन बॅकअप ही सेटिंग ऑन करणे सर्वात महत्त्वाचे आहे. पासवर्ड सुरक्षिततेबाबत इशारा. अनेक लोक आपले महत्त्वाचे पासवर्ड पत्ता, मेल आयडी, पॅन कार्ड. ते पॅन कार्ड म्हणतात, ते पॅन कार्ड आहे, ते पॅन कार्ड म्हणतात त्याचा कारण ते टॉकबॅकचा थोडासा मराठी टायपिंग थोडंसं अपडेटमध्ये इश्यू झालेले आहेत थोडेसे आल्यानंतर उच्चारामध्ये. सेन्सिटिव्ह डेटाची ओळख. हे फीचर प्रामुख्याने अशा सेन्सिटिव्ह फोटो किंवा डॉक्युमेंट्ससाठी आहे जे तुम्हाला कोणाशीही शेअर करायचे नाहीत किंवा कोणाला दाखवायचे नाहीत. बरं. मुख्य स्क्रोलिंग मधून फोटो काढणे. फोटो लॉक फोल्डर मध्ये तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारून त्याचा ऑडिओ ब्रॉडकास्ट तयार करू शकता. त्यानंतर व्हिडिओ प्रश्न मंजुषा तयार करू शकता. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर आता आपण बघूया. स्टुडिओ बटन. आस्क वन सोर्स. आस्क वन सोर्स. 1 टॅप टू चेंज. एक सोर्स आहे इथं. तर एकच सोर्स म्हणजे काय आहे तर यूट्यूबचा URL मी कॉपी केला होता. सोर्सेस टॅब 1 of 3 सिलेक्टेड. हा सोर्सेस आहे. फोटो वरील गॅलरी मधून तुमचे खाजगी आणि महत्त्वाचे फोटो कोणी पाहणार नाही. हा इथं मी क्लिक करत नाही. इथं क्लिक केल्यानंतर तो टॉकबॅक थोडंसं बग्स आहेत. त्या बग्समुळे काय करतो तो टॉकबॅक वाचायचा पूर्णपणे बंद करतोय. त्यामुळे व्हिडिओचा मला कट करावा लागेल आणि चॅट करू शकता. स्टुडिओमध्ये गेला तर मी तुम्हाला म्हणलं तिथं कशा प्रकारे फोटोज लॉक फोल्डर 1 सोर्स 3D अगो वन सोर्स इथं व्हिडिओ तयार केलेला आहे. तर इथं व्हिडिओ आपण थोडासा प्ले करून बघूया कशा प्रकारे त्यानं सुरुवात आणि एंड केलेलं आहे. मग बघूया. नमस्कार. आपल्या सगळ्यांच्याच फोनमध्ये असे काही फोटो, काही डॉक्युमेंट्स असतात जे खूप प्रायव्हेट असतात नाही का, म्हणजे ते इतरांना दाखवण्यासारखे नसतात. पण एक प्रश्न आहे, ते खरंच सुरक्षित आहेत का? आज आपण गुगल फोटोजच्या एका अशा जबरदस्त फीचरबद्दल बोलणार आहोत जे आपली ही डिजिटल प्रायव्हसी जपायला खूप मदत करेल. चला एक क्षण विचार करूया. आपल्या फोनची गॅलरी उघडून बघा. कित्येक तरी असे फोटोज आणि स्क्रीनशॉट्स असतील जे आपल्याला वाटतं की कुणी पाहू नयेत. पण पुन्हा तोच प्रश्न, ते खरोखरच सेफ आहेत का? आणि गंमत म्हणजे आपल्यापैकी बरेच जण नकळतपणे एक मोठी चूक करतो. आपण काय करतो तर आपले पासवर्ड्स, बँक डिटेल्स किंवा महत्त्वाची कागदपत्र यांचे स्क्रीनशॉट काढून सरळ गॅलरीत सेव्ह करून ठेवतो. अहो हे तर असं झालं की घराला कुलूप तर लावताय पण चावी दारातच ठेवताय. ठीक आहे, तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी हे फोटो एक धोका कसे आहेत ते समजून घेऊया. मग गुगलचं लॉक फोल्डर काय आहे ते पाहू. ते वापरायचं कसं, म्हणजे फोटो लपवायचे कसे हे शिकू. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची अट आहे ती म्हणजे बॅकअप. आणि शेवटी आपली डिजिटल तिजोरी कशी तयार करायची ते बघू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून की आपले फोटो आपल्यासाठी एक धोका कसे बनू शकतात.
ऐकायला थोडं वेगळं वाटतंय, पण चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. तर बघितलं तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित सुटसुटीत आणि मुद्देवाईज सुद्धा व्हिडिओ Talk तयार back on. करून देत आहे. तर तुम्हाला एखादा नमस्कार. आपल्या सगळ्यांच्याच जर तुम्हाला Microsoft एखादा Launcher. व्हिडिओ Recents. तुम्ही बघितला Button. असेल आणि त्यातलं Window तुम्हाला navigation URL bar. कॉपी करायचं असेल आणि इकडे तुम्हाला ते पूर्ण व्हिडिओ न बघता त्या व्हिडिओमध्ये काय माहिती आहे ते पाहायचे असेल आणि त्याच्यावरती थोडक्यात तुम्हाला नोट्स वगैरे काढायचे असतील तर Google LLM नोटबुक हे फार महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये URL कसा कॉपी करून Google LLM नोटबुकवरती कशाप्रकारे प्रश्न आणि उत्तर विचार असेल हे कळायला असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच तुमचा निरोप घेतो. नवीन एका विषयासह पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयावरती. तोपर्यंत बाय बाय.